नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आत्ता आपण तळेगाव दाभाडे येथील जुनी नगर परिषद या ठिकाणी आहोत. तळेगाव दाभाडे नगर परिषद तसेच महिला व बालकल्याण विभाग यांच्यामार्फत या ठिकाणी महिलांसाठी मोफत असे एक विशेष असं प्रशिक्षण आहे. या ठिकाणी अनेक महिलांना स्वयंरोजगार किंवा कुठेतरी एक स्वतःच्या पावलावर उभं राहण्याची एक संधी या ठिकाणी नगर परिषद आणि बालकल्याण विभाग यांच्यामार्फत दिली जात आहे. नक्की कोणतं प्रशिक्षण या ठिकाणी दिले जाणार आहे त्याबाबतची जी काय अधिक माहिती ती या ठिकाणी जे उपस्थित प्रशिक्षक असणार आहे त्यांच्याकडे लवकरच आपण जाणून घेणार आहोत. आपला कुठे आला होता ह्याच्याजवळ चकली चिवडाचा मसाला तर झाला. रामबंधूचा जो ह्याचा मसाला आहे आपला पापड मसाला, तो पण अशीच मला एकाने मागणी केली पापड मसाल्याची आणि लोणच्या मसाल्याची. मग तो मी ऍड केला. म्हणजे असं करत करत एवढे आपल्याला मसाले झाले. म्हणजे मग तुमच्याकडून काही नवीन मला मागणी आली असती समजा हा मसाला, तर मी त्याच्यावरती रिसर्च चालू केला असता की मला आता हा मसाला तुमच्यासाठी तो द्यायचा आहे असं. आणि लगेच काय मला तुम्ही सांगितलं आणि मी पटकन दिला असं नाही. मला 1-2 वेळा तो ट्राय करावा लागतो. त्यात काय कमी पडलं, काय जास्त झालं, टेस्ट करावा लागतो. जेव्हा मी चिवडा मसाला दिला, चटणी मसाल्याची मी जेव्हा रेसिपी दिली, तेव्हा स्वतः मी पहिला त्याचा चिवडा करून बघितला आणि मग मी रेसिपी दिली. म्हणजे कुणाला पण आपल्याला चुकीचं नाही शिकवायचंय, चुकीचं नाही द्यायचंय लक्षात घ्या असं. ही डाळ घातल्याने ही डाळ आहे, त्याच्यामध्ये उडदाची डाळ आहे, कढीपत्ता आहे, खोबरं आहे, तर एकदम बेस्ट चांगला मसाला होतो. कारण चणाड्याची साईज कशी आहे, मोठी आहे. उन्हाळ्याची डाळची साईज कशी आहे, छोटी आहे. मग हिच्यानंतर ती करून जाणार, म्हणून तिला सेपरेट भाजायची, तिला सेपरेट भाजायची. हा मसाल्याचं झालं ना. आता मी पहिला धन भाजलं, मग जिरं भाजलं, मग उडदाची डाळ भाजली आणि आता मी हरभऱ्याची डाळ भाजली. साईज वाईज सांगितलं मी तुम्हाला मसाला. जशी साईज असेल तसे मसाले भाजायचे, साईज वाईज मसाले भाजायचे. नाही पण तरी पण हा आहे ना भाजायचे की. हे काय आहे की इकडं मिरची आहे, खोबरं आहे, आपली घरगुती म्हणजे गावरान खस हे आपली मोहरी आहे. मोठी नाही घ्यायची, ती नाही चांगली लागत, छोटी वालीच वापरायची. हा मोहरी, मला तर ती मोठी मोहरी आवडतच नाही. चुकून जर ती दाताखाली आली तर संपलाच विषय. मी गावी गेले ना मम्मीकडं, मी घेऊन येते बाबा तिकडूनच. तुमचा कोबी स्वस्त जेव्हा असतो कंटाळा येतो, काय वेळ कोबीची भाजी खाऊच वाटत नाही का. कधी कधी येतो बघा कोबीचा वेळ राग येतो, तर त्यावेळेस मग कोबीचे तुम्ही छोटे छोटे बॉल करायचे आणि त्याला पण तुम्ही हा मसाला स्प्रिंकल करून तो पण करू शकता. म्हणजे ऑल इन वन तो मसाला आहे. नाव दिले मी चिकन 65, पण तुम्ही पनीर 65 बनवू शकता, सोया 65 बनवू शकता, कोबी मंचुरियन साठी वापरू शकता, ऑल सगळ्यासाठी ते करून घ्यायचं. आणि सॉस वगैरे जो असतो, सोया सॉस असतो आपला, टोमॅटो केचप असतं नाही का, त्याच्यामध्ये तुम्ही तो त्याची ग्रेव्ही करून थोडं कॉर्नफ्लॉवरचं पीठ टाकून तुम्ही त्याची ही करू शकता. ग्रेव्ही करून त्यात ते बॉल टाकून द्यायचे, झालं तुमचं ग्रेव्हीची हे 65 व्हेज 65 असतो तो. हा तो प्रेमिक्सचा क्लास आहे. तो काल विषय झालाय, तुम्ही आज फर्स्ट डे आलाय ना. हा तर तो काल विषय झाला ग्रेव्ही प्रेमिक्सचा तुम्ही विचारताय. प्रेमिक्स वेगळे आहे, तो सेपरेट क्लास आहे. हा कशाचं? हा प्रेमिक्सचं कसं असतं, सगळे ड्राय प्रेमिक्स असतात. म्हणजे तो पूर्ण ड्राय बॉडी पावडर असतात. त्या पूर्ण ड्राय पावडर पासून आपण तो मसाला बनवतो. आणि इनिवातावरला तुमच्या घरी आता पाहुणे आले आणि तुम्हाला तर त्यांना जेवायला वाढायचंय. मग माझ्या घरात आता त्यावेळेस समजा शेवग्याची आमटी शिजलेली आहे, तुम्हाला पाहुण्यांना नाही द्यायची शेवग्याची आमटी, मग त्या केसमध्ये तुम्ही तो एक फुलपात्र मसाला घ्यायचा, त्याच्यामध्ये 2 फुलपात्र पाणी टाकायचं, 1 कढई किंवा पॅन मध्ये 2 चमचे तेल टाकायचं, म्हणजे 2 पळी चमचे तुम्ही जे म्हणत असाल 2 टीस्पून वगैरे टाकायचं तेल. आणि मग तो आपण मिक्स केलेला जो पूर्ण ग्रेव्ही आहे ती त्याच्यामध्ये ओतून द्यायची. 2 मिनिटं हलवायची, कारण त्याच्यामध्ये मिल्क पावडर वगैरे टाकलेली असते, ती खालून लागू शकते, म्हणून त्याला हलवून घ्यायचं. आणि त्यानंतरची प्रोसेस तुम्हाला त्याच्यामध्ये काही टाकायचं, काय टाकायचं ते टाका. तुम्ही त्याच्यामध्ये बटाटा टाका, फ्लावर टाका, वाटाणा टाका, पनीर टाका, मशरूम टाका, चिकन टाका. त्यानंतर तुमच्या मिक्स भाज्या म्हणजे व्हेज कोल्हापुरी जे असतं, तुम्ही त्याच्यामध्ये व्हेज कोल्हापुरी पण बनवू शकता. 5 प्रकारच्या ग्रेव्ही असतात, त्याच्यापासून तुम्ही 150 ते 200 प्रकारच्या व्हेज नॉनव्हेज डिश बनवू शकता इलिवंतावर. सेम तो सुहानाचं तुम्ही विकत आणता की नाही ताई, तेच असतं. ते 50 रुपयाचं पॅकेट, हम दो हमारे दो, चौघांनीच खायचं, 5व्यानं मागायचं नाही, सासू नाही म्हणायचं नाही जेवायला, नाही का, बरोबर की नाही. हा एकच वाटी आहे, दुसरं विशेष नाही म्हणले, हम दो हमारे दो वाल्याने आणायचं. हा काय करायचं. आता हा माझा आहे तो मी गावाकडून मम्मीने दिला होता सुकलेला, घेऊन जा म्हणून नाही का. गावाकडे
कढीपत्ता प्रमाणात भेटून जातो. म्हणजे तो ओला आपण सुकून ठेवू शकतो मध्ये. वॉश करायचा आणि त्याला फॅनला वाळवायचा, उन्हामध्ये नाही वाळवायचा. मग काळा कढीपत्ता जेव्हा तुम्ही उन्हात वाळवता तेव्हा तो काळा पडतो. लक्षात घ्या. आणि असा पण वाळतो, पण कसं कढीपत्त्यावरती समजा काही तुमची म्हणजे काही रोग वगैरे पडलेला असतो किंवा बुरशी त्याच्यावरती धूळ असते, अशा जाळ्या पण झालेल्या असतात बघा, तर त्यासाठी वॉश करायचं, बस तेवढंच. आपण कुठली पण भाजी धुवूनच घेतो, वॉश केल्याशिवाय कुठलं घेतो का आपण? नाही. काय म्हणतात? नाही, फक्त फ्राय, फक्त आपण ड्राय आपण काय करायला लागलो, फक्त भाजायला लागलो, पावडर करायचं. आणि कढीपत्त्याची पावडर पण भेटतीये, लक्षात घ्या. वाटलंच की एक चमचा तुम्ही कढीपत्ता पावडर पण टाकू शकता, पण पावडर एवढ्या महाग आणण्यापेक्षा आपल्या दारात असतं, काही तुमच्या कुंडीमध्ये लावलेलं असतं कढीपत्त्याचं झाड वगैरे, तर तुम्ही ते फ्रेश घेऊ शकता ना. पावडरची काय गरज आहे? ज्यांना मिळतच नाही त्यांच्यासाठी त्या पावडर आहे. कढीपत्ता म्हणा, पुदिना म्हणा, म्हणजे 11th आवरला बनवायचं आणि आमच्याकडे नाहीये, तर त्या केसमध्ये तुम्ही ते वापरू शकता पावडर. नाही तर आपल्याकडे भेटतं.